नमस्कार. मी घनश्याम पाटील. आज आपल्यासोबत आहेत मुलाखतींचा बादशाह अशी ओळख असणारे सुधीर गाडगीळ सर. सर, चपराकच्या स्टुडिओत आपलं स्वागत आहे. नमस्कार. निवेदन या क्षेत्राला प्रतिष्ठा मिळवून देणारे आणि निवेदन हे उपजीविकेचं साधन होऊ शकतं हे सिद्ध करणारे फक्त महाराष्ट्रातलेच नाही तर भारतातले एकमेव निवेदक म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतोय. फक्त मराठी माणसांच्याच नाही तर जगभरातल्या मराठी लोकांच्या मुलाखती सरांनी घेतलेल्या आहेत. हा एक वेगळा अनुभव आहे. आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. सर, सुरुवातीला तुमच्या बालपणाविषयी आणि तेव्हाच्या महाराष्ट्राविषयी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. तुमचं बालपण कसं आणि कुठे गेलं? माझं बालपण पुणे, अस्सल पुणे. आणि मी शाळेत होतो नुमवी. बर. ही नुमवी मुख्यत्वे उत्तम अभ्यास असणाऱ्यांची शाळा म्हणून समजली जायची. बरोबर. पण त्याचबरोबर त्या शाळेमध्ये सांस्कृतिकचा एक वेगळा तास होता. त्या तासाला ज्यांच्याकडे काही कलागुण आहेत त्याला वाव दिले जायचे. बरोबर. आणि त्याच शाळेमध्ये एक सांस्कृतिक सभागृह पण होतं. तिथे आठवड्यातनं एकदा ते कार्यक्रम केले जायचे. अशी सांस्कृतिकतेची थोडी दिशा मला माझ्या शाळेपासून मिळाली. वा. आणि शाळेमध्ये बोलणं वगैरे तर सगळं होतच. पण अगदी खरं सांगू का, मला माझे आजी आजोबा कथा कीर्तन प्रवचन अशा वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जायचे. आणि आई वडील वेगवेगळ्या नामवंतांच्या, पुण्यात नामवंत काही कमी नाहीत, अशा नामवंतांच्या व्याख्यानांना घेऊन जायचे. त्यामुळे बोलावं कसं आणि बोलू कसं नाही हे ऐकता ऐकता पाहता पाहता मला कळत गेलं. मग निवेदनाकडे कसे वळलात? सुरुवात कशी झाली तिथून? खरं सांगायचं तर चला आता निवेदन करूया म्हणून मी काही वळलो नाही आणि सुरुवात केली नाही. बरोबर. मी शाळेच्या काळात काय काय कार्यक्रम असायचे तर मी बोलतोय आणि स्वच्छ बोलतोय एवढ्या एका निकषावर मला म्हणायचे जरा सांगले त्यांच्याबद्दल थोडी माहिती, मग सांगत गेलो. कॉलेजच्या काळात बृहन महाराष्ट्र कॉमर्स कॉलेज, कॉमर्सला मुळात अभ्यास कमीच असतो आणि अन्य ऍक्टिव्हिटीज जास्त असतात. त्यामुळे तिथे मग शाळेचं कॉलेजचं सभागृह पण उत्तम होतं. बरोबर. तिथे मला अनेकांच्या मुलाखती घ्यायला सांगितल्या, अनेकांची ओळख करून द्यायला सांगितली. त्यातनं खरी सुरुवात झाली. पण तेच आपलं करिअर होईल असं त्याही वेळेला मला वाटलं नव्हतं. सुरुवातीच्या काळात कुणाच्या मुलाखती घेतल्या? करिअर झाल्यावर करिअरच्या सुरुवात कशी झाली? कुणाच्या मुलाखती झाल्या? मला वाटतं गदिमांच्या वगैरे कार्यक्रमापासून. नाही, काय झालं, मी त्या काळामध्ये मला गाण्याविषयी प्रेम होतं. म्हणजे मी गायचो नाही, पण गाणं ऐकायला मनापासून आवडायचं. शब्दांविषयी प्रेम होतं. तर गदी माडगुळकरांचे शब्द, सुधीर फडक्यांच्या स्वररचना आणि ह्या दोन्ही चित्रित केल्या त्या राजा परांजपेने अनेक चित्रपटातनं. तर या त्रिकुटाची अनेक गाणी आम्ही एकत्र बांधली आणि आम्ही मंतर लिहिल्या. चैत्रपणात म्हणून मराठी गाण्याचा कार्यक्रम सादर केला. तो करत असताना सगळे म्हणले, अरे तूच निवेदन कर. तर आता मी निवेदन करायचं म्हणजे नुसतं गाण्याचं नाव, चित्रपटाचं नाव, कवीचं काहीतरी नाव एवढं सांगण्यापेक्षा मी म्हटलं माडगुळकर आपल्या पुण्यात आहेत. बरोबर. तर मी थेट त्यांना जाऊन भेटलो. म्हटलं असं असं आम्ही करतोय, तर तुमच्या गाण्याविषयीच्या काही आठवणी असल्या तर सांगा. तर त्यांनी सांगितल्या. मग बाबूजींना जाऊन भेटलो आणि बाबूजींना म्हटलं तुम्ही तुमच्या गाण्यातला जे चाली बांधलेल्या आहेत त्या चालींविषयी सांगा. त्यातनं त्या स्वररचनांविषयी कळलं. मग राजा परांजप्यांना जाऊन भेटलो आणि त्यांना म्हटलं ही जी बाबूजी आणि माडगुळकर यांची गाणी आहेत ती तुम्ही चित्रबद्ध केलेली आहेत, तर त्या सिनेमाच्या गाण्याच्या अलीकडच्या पलीकडच्या आठवणी सांगा. त्या मिळत गेल्या आणि त्या सगळ्यातनं मी या गाण्याचं निवेदन तयार केलं. म्हणजे नुसतं नावगाव पत्ता न सांगता किंवा भाषेचा उगाच अवडंबर न माजवता किंवा आकारण उगाच जीवनाच्या वाटेवर वगैरे असं काही आवाज न लावता सहजपणे मी त्या गाण्यांविषयीच्या गमती आठवणी सांगत गेलो आणि त्यातनं त्या गाण्यांकडे लोकांना घेऊन गेलो. त्यामुळे गाण्यांविषयीची उत्सुकता वाढली. तू मग पत्रकारितेकडे कशी वळलात? नाही, हे गाणं बिणं चालू असताना एकीकडे माझी पत्रकारिता चालू होतीच. सुरुवातीला कुठे केसरी, अगदी सुरुवातीला प्रभात, नंतर केसरी, मग सकाळ. तुम्ही क्राईम रिपोर्टिंग केलं होतं काही? क्राईम रिपोर्टिंगच जास्त केलं त्यावेळेला, पोलीस बातम्या. आणि जोशी अभ्यंकर खून खटला तुम्ही कव्हर केला? मी कव्हर केलेला होता. त्याची काय आठवण? जोशी अभ्यंकर खून खटल्याची मुख्य आठवण आहे ती सगळं झाल्यानंतर त्यांना पकडलं गेले ते जक्कल सुतार
आणि त्यांना उद्या फाशी होणार होती, तर त्यांनी इच्छा व्यक्त केली की आम्हाला गाडग्यानं भेटायचंय. बर त्याचं कारण ते मुळातले गुंड गुन्हेगार नव्हते, ते उत्तम चित्रकार होते अभिनव कला विद्यालयातले. आणि मी संपादकीय करत असल्यामुळे काही ओळींचं लेटरिंग, काही चित्र वगैरे असं सगळं त्यांच्याकडनं करून घ्यायचो मनोहरसाठी, साप्ताहिक मनोहरसाठी. तर त्यामुळे ओळख होती, त्याच्यामुळे आम्हाला त्यांना भेटायचंय. तर मी त्याला भेटायला गेल्यावर तो म्हणला, सुधीर तुम्हाला अरे तुरतलं बोलणं इतकं मैत्री होती माझी. तो अभिनव कला विद्यालय, मी बीएमसीसी. तो म्हणला मी उद्या जाणार आता, तर माझ्या मैत्रिणीला एवढी चिठ्ठी देशील का, म्हणून त्यांनी मला एक चिठ्ठी दिली. म्हटलं दिन शेवटची इच्छा मैत्रिणीला चिठ्ठी. आणि हे लोकांना सांगितलं तर खोटं वाटेल म्हणून माझा सावधपणा पुणेरी असा की त्या चिठ्ठीचा मी फोटो काढून माझ्यावर ठेवला. क्या बात आहे, ग्रेटेस्ट. त्यातनं पुढे सुरू झालं. खरे असंख्य मुलाखती सर तुम्ही घेतल्या. मला वाटतं 4 पिढ्यांच्या मुलाखती तुम्ही घेतल्या, सगळ्या क्षेत्रातल्या. संगीत, नाट्यसंगीत आहे, गायन आहे, सामाजिक क्षेत्रातल्या, राजकीय क्षेत्रातल्या. पंडित भीमसेन जोशी यांचा तुम्हाला विपुल सहवास लाभला, त्यांच्यासोबत तुम्ही अनेक कार्यक्रम केले. त्यांच्या काही आठवणी सांगाल का? काय सांगायचं, खरं सांगायचं तर पंडितजींबद्दल एक विलक्षण आदर प्रेम होता. आणि त्यातनं ते आपल्याला त्यांना गाडी सुपरफास्ट चालवायला आवडायची. तर आमचा कुठे कार्यक्रम संतवाणीचा असला तर संतवाणीचं मी निवेदन करायचो. तर पहिल्याच दिवशी मला त्यांनी सांगितलंय, बघ आध्यात्मिक, धार्मिक वगैरे अशा कशाचं निवेदन करायचं, त्याला निवेदन नाही म्हणत, निरूपण म्हणतात. हे तिथे मला पहिलं कळलं. आणि म्हणलं बसा, आणि गाडी चालवायला लागली. तर मी जरा असा नीट बसायला लागलो. तर ते म्हणले मी जरा थोडा फास्ट चालवतो म्हणून भीती वाटते का, हळू करू. म्हणलं नाही. आणि मग ते चालवायला लागले. चालवता चालवता काय 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 आठवणी सांगायला लागले. म्हणले बोला, माझं चालवणं इतपतच असतं, हवं असलं तर स्लो गाडी करतो. म्हणलं नको, असं काही नाही, मला चालतं. आणि मग त्यांच्या गप्पा आम्हाला ज्या ऐकायला मिळाल्या ना, त्याला तोडच नव्हती. खूप समृद्ध करणारा अनुभव आहे. खूप म्हणजे त्यांनी ते म्हणले कलकत्त्याला एकदा मी म्हणजे भीमसेन आणि वसंतराव देशपांडे असे 2 जण आम्ही कलकत्त्यामध्ये गेलेलो होतो. तिथे कलकत्त्यातले हिरवे टांगे फार मस्त. त्या टांग्यांमधनं जात असताना तो टांगा सुरू झाल्यावर आम्ही दोघांनी आलापी चालू केली. ती ऐकल्यावर तो टांगेवाला मागे वळून म्हणाला, अरे पुरिया धनश्री अच्छा चल रहा था, क्यों ठहरे. तुलाही तेवढं माहिती होतं. हा. आणि ते ऐकल्यावर माझ्याकडे खून केली अशी पंडितजींनी. आणि मला खाली उतरल्यावर सांगितलं, मी नेहमी सांगतो ना, कधीही कुणालाही दुय्यम समजू नका. ते अशा गोष्टीत असे अनुभव घेतले की आपण कोणालाही दुय्यम समजत नाही आणि आपणच शहाणे असं समजत नाही. अजून एक गोष्ट म्हणजे रात्री उशिरापर्यंत त्यांचे कार्यक्रम चालायचे. म्हणजे फार 2, 2:30, 3 पर्यंत. त्याला वेळेचं बंधन नव्हतं. आणि रात्री एकदा कार्यक्रम संपला, रस्त्यावरचे लोक निघून गेले, पोलीस बंदोबस्ताचे गेले. आणि आता आम्ही स्टेजवरची माणसं उठणार, एवढ्यात एक मंडईतला भाजीवाला खालनं चालला होता. गुरुजींना नमस्कार नमस्कार करत. तर पंडितजी त्याला म्हणाले, काय आवडलं का. म्हणलं आवडलं, पण ते एक अभंग तुमचा घ्यायला पाहिजे होता. म्हणलं हो का, बर. मग सगळे गेलेले. यांनी पुन्हा एकदा सगळ्यांना वाद्य लावायला लावले आणि त्या एकट्या माणसाकरता पुन्हा अभंग घेतला. हा, जबरदस्त. खूपच विलक्षण आणि वेगळा अनुभव आहे की सामान्य माणसांची अशी कदर करणारे कलावंत त्या काळात होते ना. सर, महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाण, त्यात देवेंद्र फडणवीस, यात कन्नमवारांचा पद सोडला तर सगळ्या मुख्यमंत्र्यांच्या तुम्ही मुलाखती घेतल्या. हा विक्रम आहे. हा आता भविष्यात तर कोणीच करू शकणार नाही. यामध्ये भावलेले मुख्यमंत्री कोणते? पहिले यशवंतराव चव्हाण, कारण त्यांना उत्तम शब्दांची जाण होती. शब्द फार चांगल्या पद्धतीने मांडायचे. आणि आपणच काहीतरी एक मुख्यमंत्री म्हणजे लास्ट वर्ड अशा पद्धतीने न बोलता साधेपणाने बोलायचे. त्यामुळे त्यांच्याबद्दल एक मला प्रेम, आत्मीयता आणि जिव्हाळा होता. आणि मग बाकीचे बरेच मुख्यमंत्री माझ्याशी. विलासराव देशमुख यांच्याशी तर मैत्रीचे संबंध होते. विलासराव हे माझे मित्रच होते खरं सांगायचं तर. म्हणजे किती मित्र. तर ते मला एकदा म्हणाले की अरे तुम्ही कुठेतरी कर्वे रोडवर कट्ट्यावर जाता ना म्हणे रात्री. म्हटलं रोज नाही हो, शनिवारी जातो. अनिल पानवाला आहे, त्याच्या इथे जातो गरवारे कॉलेज समोर. मला घेऊन जा की. म्हटलं चला, फक्त एकच, तुम्ही तुमचा तो सगळा गाड्यांचा ताफा वगैरे आणायचा नाही. म्हणले बार. मग ते एकटे एका माझ्याच गाडीत, माझ्या नाही, माझी त्यावेळी गाडी नव्हती, ते एकटेच आले आमच्या बरोबर.
आणि तिथे अनिल पानवाले जे ते बाजूला कट्टा आहे त्या कट्ट्यावर अशी उडी मारून बसले, मुख्यमंत्री असताना आणि बसले. आणि इकडे असं या बाजूला बघितलं ते म्हणले, अरे गरवारे कॉलेज ना? म्हटलं हो, मी या कॉलेजला शिकत होतो बरं. कारण हे बाहेरच्या बाजूला बँक आहे ना, जनता बँक, इथे माझं अकाउंट आहे. माझ्या अंदाजाने तिथे एक माझे 67 रुपये असतील अजून. म्हणजे अकाउंटवर किती म्हणजे मैत्री म्हणजे कसं की इतकं मोकळपणाने बोलणारी माणसं होती. खरे. सुधीर गाडगीळ ज्यांची मुलाखत घेतात तो माणूस निश्चितपणे मोठाच आहे असं समजावं, असं बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते. आणि त्यांनी तुम्हाला मुलाखतींचा बादशाह असा किताब दिला. तुमच्या 50 निमित्त त्यांचं भाषणही अविस्मरणीय होतं. बाळासाहेबांचा एखादा अनुभव सांगा. बाळासाहेबांच्याकडे गेलो तर त्यांच्याकडे गप्पा मारत असताना मी म्हणलं, छान आहे रे हो सगळं. ते म्हणले, हो तू कुठे राहतो? म्हणलं, मी गिरगावात माझ्या मावस भावाच्या एका छोट्या खोलीमध्ये राहतो, कारण माझी काही स्वतःची जागा नाही, मी पुण्याहून येतो आणि त्याचाही खर्च इथे जास्त नको म्हणून 5 होल्डरच्या डब्यात नाही येतो. म्हणलं, बार तुला इथे शिवाजी पार्कला ते समोर बंगला आहे, त्या बंगल्याच्या सारखं जागा हवे का राहायला? ये. म्हणलं, नको सर, ठाकरे देतोय. म्हणलं, सर खरंच नको मला. ते म्हणले, एवढं जर माझंही ऐकायचं नसेल तर जा माझ्या घरातनं बाहेर. मी उठलो आणि चालायला लागलो. 15 दिवसांनी त्याने एक माणूस माझ्याकडे पाठवला आणि मला म्हणले, बसा. मिठी मारली मला आणि मला म्हणले, तू भिकमंगा नाहीये याचा मला अतिशय आनंद होतो. आणि बाजूच्यानं सांगितलं, हा कधीही आला तर त्याला बाहेरच्या इथे कुठेही न थांबवता थेट माझ्या खोलीपर्यंत आत पाठवायचं. ग्रेट. अशी एक सुंदर दोस्ती होऊन गेली. ग्रेट. खूपच सर हे महत्वाचं अगदी. या सगळ्या प्रवासामध्ये त्या काळामध्ये नोकरी सोडणं आणि निवेदनासाठी पूर्ण वेळ वाहून घेणं हे मोठं आव्हान होतं. यात शैला वहिनींचंही मोठं योगदान आहे. 100% सांगा. शैला ही विद्यापीठात त्यावेळेला MA फिलॉसॉफी वगैरे करत होती आणि ती पहिल्या लेडीज क्रिकेट टीम मध्ये वनडाऊनला खेळणारी होती. म्हणजे अशी बहुविधता तिच्याकडे होती. तर ती म्हणली, तुझं नोकरीचा पिंड नाही, तू नोकरी करू नको, नोकरी मी करते, तुला आवडणारी कुठलीही गोष्ट कर. मी म्हणलं, मी नोकरी शक्यता कमी, मी बोलणं आणि बोलकं करणं हाच व्यवसाय करणार आहे. एवढी कर ना, त्याच्यात तुझा उत्तम सिंहाचा वाटा आहे. तिने जो पाठिंबा दिला त्याला फार महत्व होतं. आणि दुसरी गोष्ट, मध्यमवर्गीय घरातले आई वडील अशा बाबतीत थोडेसे घाबरण्याची शक्यता असते काळजीपोटी. पण माझ्या आई वडिलांनी मला कुठेही कधी विरोध नाही केला. उलट आईने हसतमुखानं, आई कायम हसतमुख असायची, तिनं आणि वडिलांनी मला पूर्ण पाठिंबा दिला. आता आई वडील आणि बायको यांच्यामुळे मी हे करिअर करू शकलो. म्हणजे मला श्रोत्याने सांगायला हे होतं की सरांनी तुझ्या विना हा एक लेख शैला वहिनींच्या विषयी लिहिला होता चपराकच्या दिवाळी अंकात. आणि त्याला थोडके नाही तर 68 लाख वाचक सर आम्हाला मिळाले होते. जगभरात ना अजूनही त्या लेखावर आम्हाला फोन येतात. वेबसाईटवर तो लेख वाचून लोक डसडसर नाही. तो काय, तो मी पण लिहिताना जरा अस्वस्थ रडवेला झालो होतो. त्याचं कारण माझ्या बायकोवर मी लिहिलेला तो माझा अतिशय आत्मा आलेला लेख होता. मंगेशकर कुटुंबियाविषयी अनेकांना आपलेपणा जिव्हाळा वाटतो आणि तुम्ही एकमेव निवेदक आहात की 5ही भावंडांच्या मुलाखती घेतल्यात. मला वाटतं आशाबाईंची तर 29 वेळा तुम्ही मुलाखत घेतली. काही वेगळे अनुभव लता दीदींचे किंवा आशाबाईंचे? त्यातली एक, त्यांच्या घरातल्या बीनाताई म्हणून ज्यांच्याकडे फारसं लोकांचं लक्ष नसतं, पण ज्या संगीतकार आणि मंगेशकर नाव सोडून वेगळं लग्न करून वेगळ्या बाजूला खडीकर झालेल्या, तर त्यांची एक मुलाखत मी करत असताना म्हटलं, हो हे गाणं छान आहे तुमचं बांधलेलं. ते म्हणलं, हो ह्याची चीज जास्त मस्त आहे. म्हटलं, अच्छा चीज? तर त्या पटकन म्हणल्या, दीदीनी मानली आहे ती चीज. म्हटलं, बर. म्हटलं, आपल्याला ऐकता येईल का? त्या म्हणल्या, हो ओरिजिनल व्यक्तीकडनं ऐकता येईल दीदी. असं त्यांनी हात घातली. मला माहितीही नव्हतं की दीदी आतल्या खोलीत आहेत. दीदी बाहेर आल्या आणि आयुष्यात प्रथमच माझ्या शेजारी त्या उभ्या राहिल्या. पलीकडे मीनाताई, मध्ये त्या, इथे मी. आणि माझ्याशी, हा नमस्कार, काय म्हणता? म्हटलं, काय नाही, याची चीज तुम्ही केली, ये जवळ ये प्रिय सखया भगवंता या गाण्याची, तर ती ऐकवाल का? चीज ऐकू? बर. असा एक पॉज घेतला आणि त्यांनी ती चीज ऐकवली. हा, याच्या इतकं भाग्याची गोष्ट नाही. ओरिजिनल गायिका ती सुद्धा दीदींसारखी, आणि तिने आपली ओरिजिनल ही ऐकवली, याच्यासारखी दुसरी ग्रेट गोष्ट नाही. आणि मग ती चीज ऐकून त्याच्यावरचं गाणं ऐकलं जाऊन मग तो कार्यक्रम आमचा रंगला.
तर ते माणिकबाईंचं काय हो, म्हणजे मॉरिशसला काहीतरी गंमत झाली होती, काय विषय होता तो? काय नाही हो, माणिकबाईंची मी बऱ्याचदा मुलाखती घेतल्या होत्या, कारण मला भावगीतं आवडायची आणि माणिकताईंच्या तिन्ही मुली माझ्या चांगल्या ओळखीच्या होत्या. भारती, हो. वंदना आणि धाकटी. बरोबर. तर त्यामुळे मी त्यांच्याकडे जायचोही बऱ्याचदा. तर माणिकबाईंशी बोलत असताना मी म्हटलं, तुमचं लव्ह मॅरेज ना? तर म्हटलं हो. म्हटलं वा, तुम्ही वर्मांच्या सारख्या माणसाशी लग्न केलं हीच कमाल गोष्ट आहे. तर मुलं म्हणाले, तिच्या एकदम थेट वर्मावर बोट ठेवू नको. ती म्हटलं, अहो मी त्यांच्या वर्मावर कोण बोट ठेवणार, त्यांचा वर्मा अमर आहे. वा, क्या बात आहे. याच्यावर मुलं खुश झाले, म्हणजे वा 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 वा. खरे, पुलंचा विषय निघाला. त्यांनी तुम्हाला एक चित्र भेट दिलं होतं पुलंनी एका चित्र होय 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 होय. प्रदर्शन. ते काय? त्यांनी मला काय केलं, ते म्हणले, पुलं असं म्हणाले की ते आणि बासुदा असे दोघे एका प्रदर्शनाला गेले होते. बासू भट्टाचार्य. हा, चित्रकला प्रदर्शन होतं. ओके. तर ते म्हणाले की, मी त्यांना म्हटलं, अरे चित्रकला प्रदर्शनाला तुम्ही दोघं? तर म्हणे, हो आम्ही चित्र काढतो पण. असं म्हणून त्यांनी एक चित्र काढलं. ते होतं महात्मा गांधींचं. 2 रेषात काढलं तर फक्त असं, बरोबर, केस नसलेले गांधीजी दिसतील असं. तर त्यांना म्हटलं, अरे वा, तुमचं चित्रकलेमध्ये पण चांगली गती दिसते. तर त्यांनी त्या चित्राखाली सही केली आणि ते मला भेट दिलं. तर काहीतरी हे झालं होतं की ब्रश आणि यांचा काय संबंध आहे असं कोणीतरी. काय झालं, ते आधी झालं. त्याच्या मुख्य म्हणजे तिथे तुम्ही चित्रकला येते म्हणताय, कधी हातात ब्रश तरी धरलाय का? ते म्हणले, रोज धरतो की हो. असं हे करत काढलं आणि सगळ्यांचा हसा आला. खरंय, खूपच छान. म्हणजे खूप वेगळे अनुभव आहेत सर. मुलाखतीमध्ये अनेकांची तुम्ही विकेट घेतली, तुमची कधी कुठे विकेट घेतली? प्रयत्न बऱ्याच जणांनी केले पण कोणाला जमलं नाही. एकाच व्यक्तीला जमलं आणि ती व्यक्ती म्हणजे दादा कोंडके. दादा कोंडकेंच्याकडे असताना, म्हणजे भेटत असताना अनेकदा, माझ्या बायकोला काही सिनेमा नाटकातल्या लोकांविषयी फार अप्रूप नव्हतं. पण एकदा आम्ही कोल्हापूरला गेलेलो असताना मी तिला म्हटलं, इथे भाजी भंडारकरांच्या स्टुडिओमध्ये दादा बऱ्याचदा असतात. ते म्हणले, असे विदाऊट शूटिंग मिटिंग ते कसे बोलतात ते मला पाहायला आवडेल. म्हटलं चल. मी त्या स्टुडिओत गेलो आणि दादा समोर आल्यावर दादांची ओळख करून दिली. म्हटलं, दादा ही माझी बायको. तर दादा पटकन म्हणाले, याला मग काल कोण होत्या? क्या बात आहे. पुढे मग कसं निसरलं ते सगळं? खूपच वेगळे किस्से आहे सर. हे सगळं झालं. भारताचं सर्वोच्च पद म्हणजे राष्ट्रपती. एपीजे अब्दुल कलाम साहेबांची तुम्ही मुलाखत घेतली, त्यांच्याशी संवाद साधला. काय झालं, त्या काळामध्ये कोणी किती सर्वोच्च असलं तरी त्यांची मुलाखत अथवा त्यांच्या कार्यक्रमाचं निवेदन करण्याकरता मला बोलवलं जायचं. तसं अब्दुल कलाम साहेब राष्ट्रपती असताना पुण्यातल्या त्यांच्या एका कार्यक्रमाला मलाच निवेदक म्हणून बोलवलं आणि अपंग सहाय्यकारी संस्थेसाठी तो कार्यक्रम होता आणि ती सगळी पोरं अशी पाठीमागे बसली होती. तर राष्ट्रपतींनी मला सांगितलं, कम हिअर. ते मराठीत कधी बोलत नव्हते, हिंदी आणि इंग्रजी. तर मी या बाजूला खाली असा उभा होतो, ते राष्ट्रपती असल्यामुळे. त्यांनी मला तिथनं वर बोलवलं. मी स्टेजवरनं जात असताना मला स्टेजवरच्या माणसाने सांगितलं की, अब्दुल कलाम तुम्हाला तिथे उभं राहायला सांगतात. मला त्यांनी त्यांच्या स्टेजवरच्या त्या रोस्टोमच्या शेजारी उभं केलं आणि मला म्हणाले की, मी आता जे त्या मुलांकरता बोलणार आहे ते नॅचरली म्हणे मी इंग्लिशमध्ये बोलणार, तुम्ही त्या मुलांकरता माझं संपलं की त्याचा मराठी अनुवाद करा. म्हटलं बर. तर अब्दुल कलामांनी सगळं बोलून 1-2 कविता वगैरे म्हणून दाखल्यावर मी त्याचा मराठी अनुवाद केला. तो करताना चिल्ड्रन्स ऑफ गॉड या त्यांच्या शब्दाला पापाची लेकरं असा माझा शब्द आल्यावर ती पोरं जी होती त्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. तो केल्यामुळे राष्ट्रपतींना असं वाटलं, मराठी येत नसलं तरी, की अरे हा या मुलांना समजेल असं चांगलं बोलतोय. म्हणून त्यांनी कार्यक्रम संपल्यावर माझा हात हातात घेतला, प्रोटोकॉल बाजूला ठेवून राष्ट्रपतीचा, चालत खाली उतरले. खाली आम्ही गेल्यावर खाली 2 कोस टाकायला सांगितले. कोचावर मला शेजारी बसायला सांगितलं आणि मला म्हणले, आता विचारा काही, बोला काही आणि आपण ते शूट करूया. आणि तिथे मुलाखत झाली. ती मुलाखत झाली तिथे माझी अनपेक्षितपणे अब्दुल कलाम साहेबांची. इंदिरा गांधी आहेत, अटलजी आहेत, सचिन तेंडुलकर आहे, अशा अनेक भारतरत्नांच्या तुम्ही मुलाखती घेतल्या. त्यातला काही एखादा वेगळा अनुभव आहे या मान्यवरापैकी?
मान्यवरांपैकी म्हणजे सचिन तेंडुलकर हा यातला सर्वात लहान तसा भारतरत्न मिळालेला. बरोबर. तर मला जरा उत्सुकता होती, म्हणलं ह्याला जरा बडबड करायला लावू, म्हणजे तिथे कुठेतरी आपल्याला सापडेल आपल्या कैचीत. बरोबर. म्हणून ते बोलत त्याच्याशी असताना सचिन तेंडुलकरशी त्याला मी बोलत असताना त्याला म्हटलं, अरे तुझे वडील कवी म्हणून मला मुळात तेंडुलकर नाव कळलं आणि त्यांच्यामुळे तू कळलास, तर तुला त्यांची एकतरी कविता माहितीये का? तो म्हणला म्हणजे काय? त्यांनी त्यांची पाठ असलेली कविता म्हणून दाखवली. हा, तर म्हटलं एवढी एक कविता पाठ करून घेतलेली दिसते वडिलांनी. नाही म्हणे, मला आवड आहे हो, मी करतो अशी कविता बिविता, म्हणजे स्वतः नाही करत, त्यांची असलेली कविता पाठ करतो. पाठ करून गेले, हे सुद्धा खूप मोठं आहे, अगदी ग्रेटेस्ट. या आता जे निवेदन होतं त्या निवेदकांना काय सांगू शकतं, म्हणजे कसं वाटतं वाच्य निवेदकांची शैली कशी वाटते, काय त्यांनी काय प्रयत्न मनापासून करतात सगळेच जण, फक्त अकारण आवाज लावतात, काहीतरी आव्हान बोलणं, साधे आवाज लावतात. म्हणजे तुमचा नॅचरल आवाज आहे तो बोला ना. आता मी तुमच्याशी बोलतोय, मी उगाच मी काय म्हणतो बरं का, म्हणजे असं आहे असं काही बोलत नाही, मी तुमच्याशी सहज बोलतोय. असं बोलणारे फक्त पु ल देशपांडे, साधं स्वच्छ आणि साधी वाक्य पण साधी. तुम्हाला सांगतो, आता तुम्हाला सांगतो असं म्हटल्यावर कोणालाही असं वाटतं ऐकणाऱ्यांना की आपल्याला सांगतात, ते माझे आदर्श. मग आजच्या निवेदकापैकी त्यातल्या त्यात आवडीचा निवेदक तुमचा? त्यातल्या त्यात म्हणजे धनश्री लेले, ठाण्याच्या. ती छान बोलते, फक्त काय आहे तिचं, ती साहित्यिक वर्तुळात जास्त असल्यामुळे आणि अभ्यास त्यातला असल्यामुळे तिला राजकीय सामाजिक गोष्टींचं तेवढं माहिती नाहीये. त्यामुळे ती प्रत्यक्षतः निवेदनाच्या प्रांतात या दोन क्षेत्रातलं कळत असेल तर आपल्याला जास्त येता येतं, ते तिला फारसं येता आलं नाही, पण नाहीतर ती चांगली निवेदिका आहे. सर, माधुरी दीक्षितची पहिली मुलाखत तुम्ही केली होती रुपारेल, ही भारतातली, आणि अमेरिकेतही तिची पहिली मुलाखत सॅन होजे मध्ये. माधुरीचा एखादा अनुभव? माधुरी मुळात एवढी सुपरस्टार असून सुद्धा कण मात्र तिच्या डोक्यात हवा नाही. सहजतेने बोलते, फार शांतीने. स्वतःच एक किस्सा सांगितला आणि तो अमेरिकेत सांगितला, किंवा मुंबईतल्या कार्यक्रमामध्ये जेव्हा मी यांना प्रश्न विचारायला लागले त्यावेळेला समोर बसले होते, मी ज्यांच्या काय बऱ्याचशा याचं प्रायोजन करते ते PN गाडगे, दाजी काका सराफ. तर म्हणले, दाजी काका म्हणाले की अरे वा, सुधीरला प्रश्न विचारते. तर तिने असं सांगितलं की सुधीर गाडगे यांना त्यांच्याशी मराठीत बोलायचं या कल्पनेनेच मेरा दिल धकधक करणे लागला. खरंच आहे. शरद पवार महाराष्ट्रातलं एक महत्वाचं व्यक्तिमत्व. शरद पवार यांच्या 16हून अधिक मुलाखती तुम्ही घेतल्या. त्यांच्याकडे सांगतो ना, शरद पवारांचं काय, शरद पवारांशी अगदी मी जपून बोलतो, त्याचं कारण त्यांचं शब्दांकडे उत्तम लक्ष असतं, स्वतःला शब्द उत्तम पद्धतीने मांडता येतात, आणि कधीही त्यांच्या डोक्यात आपण मुख्यमंत्री का कोण याचं हवा डोक्यात नसते. साधेपणाने सगळ्यांशी बोलतात. केवळ पक्षीय गोष्टींवरनं त्यांच्यावर टीका होत असेल, पण मला तरी ते स्वतःला निपक्ष असे छान वाटतात. एकदा ते आणि प्रतिभाताई पवार असे दोघं एकत्र एका कार्यक्रमाला आले. तर कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी नेहमीच विचारतो तसं मी पवार साहेबांना विचारलं की सुरू करूया आपण मुलाखत. ते म्हणले, काय आज आमच्या लग्नाला 50 वर्ष होत आहेत आणि प्रतिभा आमच्या बरोबर आहे, तिलाच विचार. तर मी प्रतिभाताईंना म्हटलं, प्रतिभाताई 50 वर्षात एकदा तरी यांच्या चेहऱ्याकडे बघून त्यांच्या मनात काय चाललंय हे तुम्हाला तरी कळलंय का? पवार म्हणले, आणा माईक आणा इकडे. सर, मराठवाड्यातले हे दोन नेते महत्वाचे होते, विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे. गोपीनाथ मुंडे साहेबांचा काही अनुभव आहे का? आहे, पण आता या क्षणी मला 8,000-9,000 मुलाखती घेतल्यामुळे सगळे लक्षात नाही येत. पण एक होतं की गोपीनाथ मुंडे कधीही आपल्या पदाचा, मिनिस्ट्रीचा वगैरे कुठलाही लवलेशी मध्ये आणून न देता, म्हणजे देहबोलीतनं पण आणून न देता सहज त्यांनी त्यांनी गप्पा मारायची. परवा अमृत महोत्सवाच्या निमित्तानं ठाण्यात कार्यक्रम झाला, माझा अमृत महोत्सव, आणि नितीन गडकरींनी फार आत्मीयतेनं सुंदर भाषण तुमच्याविषयी केलं. 17 मिनिटं 17 मिनिट नितीन गडकरी बोलले. गडकरी साहेबांचा एखादा वेगळा अनुभव? नाही, गडकरी मुख्य म्हणजे काय आहे की ते भरभरून बोलतात, विनोदाच्या याला विनोद करतात. उगाच आपण कोणीतरी मंत्री आहोत असा आविर्भाव त्यांचा कधीही नसतो. सर, मुलाखत या क्षेत्राने अनेकांचा तुम्ही पारिवारिक म्हणजे कौटुंबिक संबंध सगळ्याशी निर्माण झाले, तर
धर्मेंद्र आहे, जितेंद्र आहे, ही माणसं तुमचे चांगले मित्र झाले, कसं शक्य झालं ते? जितेंद्र जास्त, त्याचं कारण मी गिरगावात राहत होतो त्या काळात बरोबर. आणि जितेंद्रही गिरगावातच राहत होता. ओके. गिरगावच्या कोपऱ्यावर सुंदर बिल्डिंग आहे, तिथे राहत होता आणि तो उत्तम मराठी बोलत होता. वा, काय बात. हा, हे नवीनच आहे. त्यानेच मला पहिल्यांदा भेटल्यानंतर बोलतो बोलतो सांगितलं, त्याच्याही लक्षात नसेल आता, बरोबर. की मला मराठी येतं बरं का. वा, हा, उत्तम. हा. सुंदर बिल्डिंग मध्ये राहत असल्यामुळे आपोआप येत होतं मराठी त्याला. असं. पुढच्या एक 5-25 वर्षांचा विचार केला तर सध्याच्या नेत्यापैकी आश्वासक नेता कोण वाटतं? 25 वर्षानंतर कोण हे मला नाही सांगता येणार, पण एक पुढचे 5 वर्ष तरी मला देवेंद्र फडणवीस वा, हा छान चांगलं काम करतोय. चांगला आवाज नाही आणि बोलतोही चांगला, बोलतोच. वागतोही चांगला, चांगले वाटतात मला ते. 75 वर्ष आता झालेली आहेत वयाला आणि निवेदनाच्या कारकिर्दीला 52 वर्ष पूर्ण झालीत. हो. यात सगळ्यात महत्वाचं वयाला 70 नाही 75 चालू आहे. अमृत महोत्सव 75 झालेली आहे आणि मुलाखतीच्या कारकिर्दीला 52 वर्ष झाली. हो, तुम्ही रोज दैनंदिनी लेखन करता, डायरी लिहिता. हो, तो अनुभव कसा आहे? अप्रतिम आहे. त्याचं गोष्ट काय माहिती का, मी रोज रात्री 11, 12, 1, 2, 2:30 वाजले जरी मला घरी यायला, तरी दिवसभरातल्या घडलेल्या घटना, भेटलेली माणसं, अनुभवलेले क्षण. इतकी वर्षे सातत्य कसं शक्य आहे? आम्ही 4 दिवस आमचं सोपं आहे काय, रात्री झोपण्यापूर्वी डायरी उघडायची आणि लिहायचं, हे डोक्यात पक्क असतं. त्यामुळे मी डायरी उघडतो, लिहितो. माझ्या 52 डायऱ्या अशा आहेत घरात समोर ठेवलेल्या आणि त्याच्यातनं आज मला घनश्याम पाटील भेटला आणि घनश्याम पाटीलनी मला कुठेही वाकड्यात न शिरता, टिंगल न करता माझी मुलाखत सविस्तरपणे मोकळेपणाने घेतली. ह्या म्हणजे 1-2 होऊन जाऊ शकते ना. खूपच छान. आणि घनश्याम पाटील मला 5 वर्षांनी भेटल्यानंतरही मी त्याला सांगू शकतो, त्यावेळी ती मुलाखत झाली होती. तुझी मुलाखत ना, तू माझी घेतलेली मुलाखत ना 2025 ला घेतली आहे. तुलाही जरा चकाला होता, मग तू अधिक दक्षतेने माझ्याशी बोलायला लागतोस. नुकतंच तुमच्यावर एक छानसं पुस्तक आलं गौरवग्रंथ पद्धतीचं, ग्रंथालयाने केलेलं आहे. त्याचं मुखपृष्ठावरचं जे चित्र आहे ते राज ठाकरेंनी केलंय. होय, त्याविषयी थोडंसं सांगाल? नाही, त्यालाही माहित नाही ते मी याच्यावर टाकलंय, कारण मलाही माहित नव्हतं त्याच्यावर टाकलंय. हे काय झालं जोडून मला एक उपप्रश्न विचारायचा आहे. खूप कमी लोकांना माहिती आहे की तुम्ही चित्रही चांगली काढता. हो, पण त्याच्या आधी पहिल्या प्रश्नाचं उत्तर आधी देतो. ते जे पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये मलाही ते पुस्तक येणारे माहित नव्हतं. लिमये नावाच्या माझ्या मित्राने माझ्याशी संबंधित किंवा मला ओळखणाऱ्या माशेलकर, मुजुमदार, सांबा मुजुमदार सर यांच्यापासून ते माझ्या जवळच्या मित्रांपर्यंत अनेकांना भेटून माझ्याबद्दल काय वाटतंय जाणून घेतलं आणि ते त्या पुस्तकात टाकलंय. नंतर अगदी माझ्या मुलालाही विचारलंय, तुझे बाबा याच्यावर लिही. आणि याच्या जोडीला मी चित्र काढतो हे पहिल्यांदा तुझ्याकडे आणि नंतर त्या पुस्तकामध्ये मी काढलेली 4 चित्र टाकलेत. म्हणजे मी काढलेले नाना पाटेकर, एस.एम. जोशी. एस.एम. जोशी कोण हे हल्ली नव्या पिढीला सांगायला लागेल. तुझे तिसरे हे आपले हे माणिक वर्मा आणि नाना पाटेकर. आणि घरात माझ्या वेगवेगळ्या भिंत्यांवर वेगवेगळे फोटो आणि चित्र किंवा मी केलेलं काय काय असं लावलेलं आहे. त्यात राज ठाकरेंनी माझं काढलेलं एक स्केच आहे, ते लावलेलं होतं. ते त्यांनी कधीतरी फोटो काढून घेतला आणि तोच त्या कव्हरवर टाकलाय. मला आता राज भेटला की त्याला तुझी परवानगी न घेता मी ते छापून टाकलंय हे सांगायचं. आनंद वाटेल त्यांच्या चित्राचं सार्थक वाटेल. चित्रकला त्याविषयी तुम्ही हा, माझी चित्र म्हणजे काय, मला चित्र आणि गाणं या 2 गोष्टीविषयी आत्म प्रेम आहे. बरोबर. तर मी चित्र बरीच काढलेत, म्हणजे स्केचेस खूप काढून ठेवलेत की माझ्या कुठलंही म्हणजे पाठीमागची बाजू भरलेली आणि इकडचं कोरं पान, त्या कोऱ्या पानावर पण चित्र काढलेलं आहे. त्यावेळेला हातात उपलब्ध होईल त्या कोऱ्या कागदावर मी लगेच चित्र काढतो आणि ती मग ज्यांना चित्रात आवड आहे त्यांना दाखवतो. सर, अनेकांना तुम्ही बोलते केलंय, अनेकांची बोलती काही ठिकाणी बंदही केली. हे करत करत तुम्ही हा तुमचा लिहिताय, सतत लिहिताय, तर तुमच्या पुस्तकाविषयी सांगा ना. माझी एकूण आतापर्यंत 16 पुस्तकं झाली आहेत. ओके. आणि बहुतांशी पुस्तकांमधनं मी घेतलेल्या विविध मुलाखती आणि अनुभवलेले अनेक क्षण असे लिहिलेत. त्यातलं सर्वात बेस्ट पुस्तक अगदी अलीकडे आलेलं झालंय, त्याचं नाव आहे उत्तुंग. उत्तुंग. आणि ते पुस्तक राजहंसने काढलंय. बरोबर. आणि त्याच्यामध्ये मी आपल्या विजय तेंडुलकर ते लता मंगेशकर, आशा भोसले अशा सगळ्यांच्या मुलाखती त्याच्यामध्ये मी दिलेल्या आहेत, त्या त्याच्यामध्ये वाचायला मिळतील. खूपच छान. मुलाखती घेणं हे तर खरं कौशल्य आहे. काही मुलाखती वेगळ्या प्रकारच्या तुम्ही घेतल्या, उदाहरणार्थ सेलिब्रिटी लोक, वलयांकित लोक खातात काय याच्यावर तुम्ही. हो, त्याच्यावर तर माझं त्यातनं एक पुस्तक तयार झालं. आणि काय झालं,
मला अशा गप्पा मारता मारता असं लक्षात आलं की नामवंत ही सगळी मंडळी खाण्यामध्ये पण माझ्या इतकाच रस घेतात. माझ्या इतका म्हणण्याचं कारण मी पण खूप खाण्यामध्ये रस घेतो. तर त्यांचं मी खाण्याबद्दलच त्यांना प्रश्न विचारत गेलो आणि त्यातनं मोठमोठ्या नामवंतांचं आवडतं खाणं याच्यावरच माझं एक पुस्तक मानाचं पान या नावाने छापलं गेलं. हा, ते नावही चांगलं मिळून गेलं मला. अतिशय सुंदर आणि पुस्तक ते ताकदीचं झालं, छान झालं पुस्तक ते. आणि त्यातनं ते सगळ्यांचं खाणं तिथे मी नोंदवून टाकलं. हो ना, म्हणजे विलासरावांचं भाकरी प्रेम पासून कुणाचं अगदी मासा प्रेम सगळं त्यात आलं अगदी. अगदी अगदी. सर आता या पुढचे संकल्प काय आहेत? नवीन काय लिखाण किंवा काय? माझ्या मुलाचं मला म्हणणं असं आहे की ही मुलाखती आणि त्यातनं आलेली प्रश्नोत्तर हे बऱ्याचदा बोलून झालंय, लिहून झालंय. तुम्ही आता खास तुमच्या सगळ्या वयाच्या विविध टप्प्यावरच्या आठवणी त्या वेळच्या संबंधित घरातले आणि मित्र परिवारातले यांच्या संदर्भात तुम्ही नोंदवा आणि तशा पद्धतीचं चरित्र तुमचं येऊ द्या. खूपच छान होईल आणि त्याची गरज आहे सर. हा मागच्या 50 वर्षाच्या महाराष्ट्राचा इतिहास ठरेल. हो सर, गाण्याचे असंख्य कार्यक्रम तुम्ही केले. आशाबाई तर म्हणायचे की सुधीर गाडगीळ जर निवेदनाला असतील तरच मी कार्यक्रमाला. त्यामुळेच मी आशाबाईंच्या 29 वेळा मुलाखती केल्या, अगदी अमेरिकेपासून ते पुणे मुंबईपर्यंत. याच अनुषंगाने मला विचारायचं की एवढे गाण्यांचे कार्यक्रम ऐकले, यातल्या कुठल्या गाण्याने तुमच्यावर विशेष मोहिनी घातली? कुठल्या गाण्यानं एवढ्या गाण्यांच्या मैफिली ऐकल्या तर कुठलं गाणं? लता मंगेशकर आणि आशा भोसलेंची सर्वच गाणी. वा, क्या बात आहे. सगळ्यांनीच मोहित करून टाकलेलं आहे. ती गुणगुणालाही आवडतात. खरंय सर. आणि मग सकाळी आठवलेलं गाणं दिवसभर तेच डोक्यात राहतं. खरंय. अनेक मान्यवरांच्या वलयांकित लोकांच्या तुम्ही मुलाखती घेतल्या. सामान्य माणसाचं काही मुलाखत घेतली, त्यांचं प्रतिबिंब आलंय त्यामध्ये? हो. अरे म्हणजे काय, मला काय माहिती का, मला माणूस हा महत्वाचा. तो सामान्य आहे का मोठा आहे, श्रीमंत आहे का गरीब आहे, अत्यंत विद्वान आहे का खूप कमी शिकलेला आहे, हे काही महत्वाचं नसतं. छान माणूस असावा, नॉर्मल माणसासारखं त्यांनी गप्पा माराव्यात, असा भेटला कोणी तर मी बोलतो. आपलं पुण्याचं टिळक स्मारक मंदिरापाशी बादशाही आहे बघ, त्या बादशाहीमध्ये आम्ही खाजडीला जातो. तिथनं एकदा बाहेर पडत असताना दरवाजामध्ये एक जण असा बसलेला होता आणि तो सांगत होता की मला ना हे सापडलंय, काय जुनं घड्याळ सापडलंय. आणि ते आता मी माझ्या माहितीप्रमाणे ब्लू डायमंड हॉटेल शेजारी जुनी घड्याळ जमवणारा एक पारशी बाबा आहे, त्याला ते विकणारे म्हणजे मला 1-2-3 महिने मस्त जातील, चांगले पैसे मिळतील. भंगार विक्रेता. हा, तो भंगार विक्रेता होता. मी त्याला जवळ जाऊन उभं राहिलो आणि त्याला म्हटलं की नमस्कार, मी काय पोलीस बिलीस तर नाही, साधा आहे, तुमचे सगळी बडबड ऐकून तुमच्याशी गप्पा मारावशी वाटले म्हणून तुमच्या इथे बोलायला आलोय. तर तुम्हाला ते विकून पैसे मिळाले तर तुम्ही काय करणार आहात? म्हणलं मी पुस्तकं घेईन. म्हणलं वा, चांगली गोष्ट आहे ही, म्हणजे हे तुम्ही आमच्या व्यवसायाच्या निगडीत असलेली गोष्ट करताय म्हणून तुम्हाला मला दाद द्यावीशी वाटते, असं मी त्याला दाद देऊ टाकली. खूपच छान. म्हणजे सामान्यांची दखल खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही घेतलेली आहे, हे महत्वाचं योगदान. तो माणूस तसा मिळायला लागतो. खरे, अगदी खरे. बोलणारा आणि विचार करणारा, काम करणारा, ते त्याच्या बोलण्यात तर कळतं. आणि बरोबर. सगळ्या मुलाखती घेताना तुम्ही अजूनही त्याची पूर्वतयारी तितकीच करता. तुमचं वाचन पण अफाट आहे वेगवेगळ्या क्षेत्रात. तर जाता जाता आपल्या वाचकांना तुमच्या वाचनाविषयी सांगा ना, कुठली पुस्तक वाचता? हे मुळात म्हणजे काय माहिती का, मी ह्याच्यात आरंभ केल्यानंतर मला जेव्हा लोकांची माहिती, पक्की आपल्याला माहिती असायला पाहिजे एकेका क्षेत्रातल्या, तेव्हा मी त्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांची चरित्र आणि आत्मचरित्र विकत घेऊन वाचली. आणि समजा मी इतिहासातलं बाबासाहेब पुरंदरे आणि त्यानिमित्ताने इतिहास त्या प्रांतातल्या लोकांचं सगळं त्यांच्या ह्याच्यातनं वाचलं गेलं असेल तर नव्याने इतिहासामध्ये डोकवणाऱ्या माणसांना गप्पा मारत असताना त्यातले संदर्भातून विचारलं तर त्यांनाही बोलायला उत्सुकता वाढते ना. असं मी विविध क्षेत्रातल्या माणसांच्या मुलाखती त्या नीट होण्याकरता त्याची तयारी मी उत्तम केली. दुसरं, ह्या ज्या मी सगळ्या लोकांना भेटतो त्यांच्या नोंदी ज्या मी ठेवतो, म्हटलं की घनश्याम मला आज दुपारी भेटला, याची नोंद नुसती नाही, त्याचे एकूण मला जाणवलेल्या छटा, त्याच्या आपल्याला जाणवलेल्या काही लकबी आणि ज्याच्या आपण सूचना केल्यानंतर त्याच्याबद्दल जराही कुरकुर न करता त्यांनी त्यात केलेले बदल, हा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे. तुमच्यावर प्रेम करणारा महाराष्ट्रात खूप मोठा वर्ग आहे. आज तुम्ही आवर्जून आलात, वेगवेगळ्या विषयावर संवाद अगदी मोकळेपणाने साधला, त्याबद्दल आभार मानतो. आणि आवर्जून इथला एक लेखक प्रकाशक म्हणून शासनालाही मला काही सुचवावं असं वाटतं. निवेदनामध्ये आज भारतात नाही तर जगभर पोहोचलेलं हे एक अफाट व्यक्तिमत्व आहे. महाराष्ट्र सरकारने त्यांची चांगली दखल घ्यायला हवी आणि गाडगीळ सरांच्या चाहत्यांच्या वतीनं
आदरणीय देवेंद्र फडणवीसांनाही मला विनंती करावीशी वाटते, नको नको त्या लोकांना आपण पद्मश्री सारख्या खिरापती वाटत असता, तर या दृष्टीनं सुधीर गाडगीळ सरांना जर पद्मश्री मिळाला तर आमच्या सगळ्यांच्यासाठी ती खरोखर खूप आनंदाची गोष्ट असणार आहे. ते व्हावं इतकंच या निमित्तानं अपेक्षा व्यक्त करतो. मी थांबतो सर. धन्यवाद. धन्यवाद.